हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, तुमचा हिस्ट्रीचा पेपर झाला आणि हिस्ट्रीमध्ये तुम्ही एकदम चांगले मार्क घेतले असेल अशी मी होप करतो. आता आज तुमचा जो आहे जॉग्रफीचा पेपरचा पेपर लीक सेशन म्हणजे इम्पॉर्टंट वाले क्वेश्चन जे आहे ते आपण देणार आहोत. आता जॉग्रफीचा पेपर जो आहे तुमचा आतापर्यंत जेवढे पण पेपर झाले आहे त्यापैकी सगळ्यात सोपी क्वेश्चन सगळ्यात इझी वाला जो पेपर राहणार आहे तो आहे आपला जॉग्रफीचा. जॉग्रफीच्या पेपरमध्ये तुम्हाला एकदम घाबरायचं काहीच कारण नाही. जॉग्रफीमध्ये जास्तीत जास्त जे तुम्हाला 20 to 22 मार्क तुम्हाला इझिली भेटून जाणार आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल एकदम काही टेन्शन घ्यायचं नाही, पण बिना टेन्शन घेता तुम्ही अभ्यास नाही कराल पण थोडंसं टेन्शन घ्यायचं आहे. आता या 20 to 20 मार्क मध्ये काय येते तर तुमची एमसीक्यू बेस पेपर क्वेश्चन ते येणार तुमचे 4 मार्क साठी. त्यानंतर तुमची मॅच द पेअर ते येणार तुमची 4 मार्क साठी. त्यानंतर जे चुकीची पेअर आहे ते ओळखा, जो आहे रॉंग पेअर ओळखा ते येणार आहे तुम्हाला 4 मार्क साठी वगैरे. त्यानंतर मॅप प्लॉटिंग किंवा मॅप काढा तो तुमचा 8 मार्कचा क्वेश्चन राहणार आहे. एक तर मॅप प्लॉट करायचा राहते तुम्हाला, म्हणजे मॅप देऊन राहील त्याच्यावर तुम्हाला प्लॉट करायचा राहते, तो राहील तुमचा 4 मार्कसाठी. आणि तुम्हाला मॅप देऊन राहील त्याच्यावरचे क्वेश्चन राहील ते राहते तुमचे 4 मार्क्सचे. आणि अजून एक इझी क्वेश्चन राहते तो म्हणजे राहते आपला ग्राफवाला. ग्राफ मध्ये तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे तर तुम्ही शिकलेच आहे ऑलरेडी. हिस्टोग्राम किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढा म्हणून तुम्हाला क्वेश्चन येते, किंवा हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन देऊन राहील, दिल्यावर तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर दिले आहे तो वाला क्वेश्चन राहील. हा राहते तुमचा 6 मार्कचा. आता पहा 4 4 8 8 आणि 6 14 14 आणि 8 किती 22, म्हणजे 22 मार्क जे आहे तुम्ही इझिली थोडासा एकदम अभ्यास करून एका प्रॉपर डायरेक्शन मध्ये थोडीशी स्टडी करून तुम्ही 22 मार्क जो आहे तुम्ही इझिली घेऊ शकता. आता राहिला जो आहे तो आपला 18 मार्क. आता 18 मार्क मध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 हे 3 क्वेश्चन जे आहे हा वाला जो आहे तो 4 मार्कचे 2 क्वेश्चन राहणार आहे तुमचे, म्हणजे टोटल 8 मार्कचा राहणार आहे क्वेश्चन नंबर 7. हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, मोठे क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये कधी कधी छोटे छोटे एक एक क्वेश्चन येते, कधी कधी जे आहे डिफरन्स बिटवीन येऊ शकते किंवा राईट शॉर्ट नोट येऊ शकते, तो राहते तुमचा 4 मार्कचा क्वेश्चन. आता त्याच्यानंतर हा एक पहा 8 प्लस 4 किती झाले 12 मार्क. आणि राहिला हा वाला क्वेश्चन, हा राहते तुमचा 6 मार्कचा. 2 क्वेश्चन सोडवायचे राहते 3 मार्कचे आणि प्लस हे 6 म्हणजे झाले आपले 18 मार्क. हे 3 क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 हे 3 क्वेश्चन जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे आज याची स्टडी करून ठेवायची आहे. मॅप वाले जे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट वाले कोणते कोणते प्लॉट करायचे आहे ते तुम्हाला सांगतोस, तेवढे जरी केले तरी तुम्हाला सफिशियंट राहणार आहे. पण पहिले जो आहे तुम्हाला पहिला जो क्वेश्चन राहणार आहे मोठे मोठे क्वेश्चन याची स्टडी करायची आहे, याच्यात मार्क गेले नाही पाहिजे तुमचे. ठीक आहे, तुम्हाला याच्यात सुद्धा आपले आउट ऑफ मार्क आले पाहिजे असा विचार करायचा आहे. शेवटचा पेपर आहे, एक पेपर देऊन द्या मग तर काही टेन्शनच नाही. आता पाहू सरळ सरळ आपण पहिलाच चॅप्टर पहा. आता हा पहिला चॅप्टर येऊन आपला, एक मिनिट बहुत समोर गेलो का आपण. पहा आता फर्स्ट चॅप्टर कुठे गेला हा वाला फील्ड विजिट. पहिलाच चॅप्टर आहे आपला फील्ड विजिट. याच्यातली सरळ सरळ पाहू आपण एक्सरसाइज मध्ये इथं जास्त काही क्वेश्चन दिले नाही, तुम्हाला कोणते कोणते प्रश्न करायचे, कोणते कोणते क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ करायचे ते मी सांगून देतो. पहा आता पेज नंबर आहे 8 वर, कितीवर आलो आता आपण 7 आणि हा 8 वर. इथं टोटल मोजून तुम्हाला 5 क्वेश्चन दिले. तर 5 मधला जो आहे थर्ड क्वेश्चन, हा विल यू मॅनेज द लिटर ड्युरिंग द फील्ड विजिट. ठीक आहे, हा वाला क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर हा वाला प्रिपेअर द क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. एखादा समजा का तुम्ही फॅक्टरीमध्ये गेले तर तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन विचारू शकता, तर तुम्ही आपल्या मताने जे क्वेश्चन का व्हॉट इज द टर्नओव्हर ऑफ दिस कंपनी, हु इज द ओनर ऑफ दिस कंपनी, इन विच इयर दिस कंपनी इज स्टार्टेड, अशा वगैरे तुम्ही आपल्या मताने कोणते पण क्वेश्चन लिहू शकता. त्यानंतर व्हॉट आयटम्स विल यू टेक विथ यू फॉर द फील्ड विजिट. तुम्ही फील्ड विजिटला गेलात तर तुम्ही सोबत आपल्या कोणते वस्तू आपल्यासोबत घेऊन जाल, बॅग, वॉटर बॉटल, टिफिन, नंतर शूज, एक लाइटर, अशा प्रकारे वस्तू वगैरे तुम्ही नाईफ वगैरे घेऊन जाऊ शकता. आता इथून जे आहे
आपले जनरल टॉपिक आहे सगळेचे सगळे. जनरल टॉपिक वरचे तुम्हाला आन्सर लिहायचं आणि चांगल्या प्रकारे याची तुम्हाला स्टडी करायची आहे. एकदम सोपी आहे. 3 प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. ठीक आहे. आणि हा एक क्वेश्चन 5वा, हा सुद्धा तुम्हाला वाचून जायचा. आउटलाईन फॉर इम्पॉर्टंट ऑफ फील्ड व्हिजिट. फील्ड व्हिजिटचे कोणते कोणते इम्पॉर्टन्स आहे ते सुद्धा तुम्हाला चांगलं करायचे आहे. एकदम जनरल टॉपिक राहणार आहे हा. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट चॅप्टर मधला पेज नंबर, नेक्स्ट चॅप्टर कुठे गेला आपला, हा लोकेशन अँड एक्सटेंट. आता हा वाला क्वेश्चन याच्यातला पेज नंबर 12 काढा सरळ सरळ. तुम्ही पटपट टिक करून घ्या. कुठे गेला पेज नंबर 12. हा याच्यातला जो आहे हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडिया, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडिया आणि हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ ब्राझील, हे दोन्ही क्वेश्चन जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करायचे आहे. ओके. त्यानंतर याची पाहू सरळ सरळ आपण एक्सरसाइज आहे पेज नंबर 13 वर. ओके. आता हा फर्स्ट क्वेश्चन तर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता पहा इथं एक लक्षात ठेवा, आर द स्टेटमेंट राईट ऑर रॉंग, रिराईट द रॉंग वन. आता पहा तुम्हाला एमसीक्यू वाला जो याच्यामध्ये क्वेश्चन राहील त्याच्यात फक्त तुम्ही मॅथ मध्ये आपण का करतो, फक्त एमसीक्यू चा ऑप्शन लिहितो आणि आन्सर लिहून ठेवतो. इथं तसा नाही करायचा आहे. एमसीक्यू चा जो आन्सर असेल त्याच्यासोबत पूर्ण सेंटेन्स तुम्हाला लिहायचा आहे. पूर्ण सेंटेन्स लिहिला नाही तर तुम्हाला मार्क नाही भेटत. लक्षात ठेवा, पूर्ण सेंटेन्स लिहून त्याचा आन्सर जो आहे त्याला अंडरलाईन करून लिहायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हा वाला क्वेश्चन तर चांगला करायचा आहे. त्यानंतर हा वाला जो क्वेश्चन आहे हा सुद्धा तुम्हाला चांगला करायचा आहे. हा वाला जो क्वेश्चन आहे हा वाला म्हटलो बा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. फक्त ऑप्शन सिलेक्ट नाही करायचा, हा पूर्ण सेंटेन्स लिहायचा आणि त्याच्यासोबत हा लिहायचा आहे. ओके. कधी कधी प्रश्न ऑप्शन सिलेक्ट करा म्हणते, कधी कधी जो आहे फक्त तुम्हाला पूर्ण लिहायचं राहते. मग आता तुम्ही कन्फ्युज व्हाल म्हणून कोटं कधी येते तेवढा टेन्शनच नाही घ्यायचा. सरळ सरळ पूर्ण याच्यामध्ये लिहून टाकायचा, विषय मोकळा. त्यानंतर सेकंड क्वेश्चन मधले कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे पहा. याच्यातला जो आहे व्हॉट प्रॉब्लेम्स डिड ब्राझील अँड इंडिया फेस आफ्टर इंडिपेंडन्स. व्हेरी IMP क्वेश्चन, चांगल्या प्रकारे तुम्हाला करून जायचं आहे. त्यानंतर सेकंड वाला, हाऊ आर ब्राझील अँड इंडिया डिफरंट फ्रॉम इच अदर इन टर्म्स ऑफ लोकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट हा सुद्धा क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन तुम्हाला याच्यातले चांगले करायचे आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट चॅप्टर. बाकी तर तुम्हाला हे छोटेवाले करायचे आहे. फिजिओग्राफी अँड ड्रेनेज. ओके. याच्यातला जो आहे हिमालयाज, कुठे पेज नंबर 16, पेज नंबर 16 करा सरळ सरळ याचा. आता हिमालयाज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हिमालयाज याच्यावर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस राहते. त्याच्यानंतर नॉर्थ इंडियन प्लेन्स, हा सुद्धा क्वेश्चन जो आहे येण्याचे चान्सेस आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आता पाहू जर आपण पेज नंबर 21 वर एक क्वेश्चन आहे. 21 पुढे 21 मॅप जो आहे, मॅपवर तुम्हाला क्वेश्चन येण्याचे जास्त चान्स आहे. मॅप तुम्हाला चांगला करायचा आहे. मॅपवर कोणते कोणते ते मी तुम्हाला ते सांगणार असाव. पेज नंबर 21 वरचा हाच आहे का, एक मिनिट. हा वाला क्वेश्चन हिमालयन ड्रेनेज, व्हेरी IMP क्वेश्चन, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. ओके. त्याच्यामधला बी हा जो सेंटेन्स आहे, दे आर फ्लड ड्युरिंग मान्सून, दे आर पेरेनियल रिव्हर्स. पेरेनियल रिव्हर्स वरचा क्वेश्चन जो आहे येण्याचे चान्सेस राहते का, वाय हिमालयन रिव्हर्स आर पेरेनियल, असा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते किंवा गिव्ह रिझन्स. ओके. त्याच्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट पेज नंबर 23 वर सरळ सरळ आपली एक्सरसाइज आहे. हा वाला फर्स्ट क्वेश्चन तर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. MCQ बेस्ड क्वेश्चन आहे, पूर्ण लिहायचा आहे. अजून एक वेळा सांगून देतो. सेकंड क्वेश्चन मधला जर पाहाल तुम्ही, हा फर्स्ट वाला क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट, व्हेरी IMP. ओके. त्याच्यानंतर जर आपण पाहलो सेकंड वाला क्वेश्चन, बी वाला क्वेश्चन, हा पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. बी आणि सी यातला ABC चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर शॉर्ट नोट मधला जो आहे, शॉर्ट नोट मधला हा वाला द ग्रेट एस्कॅर्पमेंट, ठीक आहे ना, हा जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर बी वाला क्वेश्चन हिमालयात चांगला करायचा आहे, तिकडे पण आला होता. त्यानंतर हा द कोस्ट ऑफ ब्राझील, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. 3 क्वेश्चन तुम्हाला चांगले याच्यातून करायचे आहे. त्यानंतर जिओग्राफिकल रिजन, राईट जिओग्राफिकल रिजन मधला हा डी वाला जो क्वेश्चन आहे, सॉरी सी वाला जो क्वेश्चन आहे एकदम चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर ए वाला क्वेश्चन, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. ओके. आयडेंटिफाय द करेक्ट ग्रुप, असे वाले तो क्वेश्चन सिंपल 1 मार्क वाले तुम्हाला सोडायचेच नाही.
सगळेचे सगळे करायचेच आहे. एक मिनिट. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट आपला त्यानंतर नेक्स्ट हा वाला क्वेश्चन हाही तुम्हाला सोडायचा नाही. मॅप जो आहे तुम्हाला याच्यातला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला चॅप्टर आहे क्लायमेट. ओके, आता क्लायमेट मधला जर पाहू आपण, एक मिनिट. क्लायमेट मधली सरळ सरळ पाहायची आपल्याला. एक्सरसाइज पेज नंबर 31 वर आहे. कुठे गेला? 31, 29. हा, 31 एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन तर तुम्हाला चांगला करायचा आहे. सेकंड वाला स्टेट वेदर द रॉंग और राईट, रिराईट डबल लिहायचे आहे. हा वाला पण क्वेश्चन. गिव्ह जॉग्राफिकल रिजन याच्यामधला हा वाला जो ए वाला क्वेश्चन आहे, आणि हा बी वाला तर व्हेरी IMP क्वेश्चन. ओके, स्नोफॉल डझंट ऑलवेज ऑकर इन द ब्राझील, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ द ब्राझिलियन हायलँड्स रिसीव्ह व्हेरी लेस रेनफॉल, हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर ब्राझील, एक मिनिट, हा लास्ट वाला डी वाला क्वेश्चन याच्यातला नाही वाटते. हा एक मिनिट थोडा वर आहे. हा इथला जो आहे याच्यातला तुम्हाला हा वाला डी वाला क्वेश्चन, इथला डी चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर लास्ट वाला एफ वाला क्वेश्चन, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. नेक्स्ट आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. याच्यातले जो आहे सेकंड वाला क्वेश्चन हा तुम्हाला चांगला करायचा आहे. त्यानंतर सी वाला चांगला करायचा आहे, हा तुम्हाला वाचून जायचा आहे. ठीक आहे, एवढे क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यातले करायचे आहे. नेक्स्ट आपण पाहू. आता झाला आपला नेक्स्ट आपला चॅप्टर आहे नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. ओके, तर याच्यातला जर पाहू आपण पेज नंबर 33, एकदम एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिसत आहे. हा वाला, हा एवढा पॅरेग्राफ चांगला लक्षात ठेवा. लंग्स ऑफ वर्ल्ड, ठीक आहे. रेन फॉरेस्ट इन एव्हरग्रीन, ठीक आहे ना. ब्राझीलचे रेन फॉरेस्ट जे आहे ते लंग्स ऑफ वर्ल्ड. गिव्ह रिझन मध्ये जो क्वेश्चन येऊ शकते, वाय किंवा ब्राझिलियन फॉरेस्ट आर द लंग्स ऑफ वर्ल्ड. गिव्ह रिझन, गिव्ह सायंटिफिक रिझन किंवा गिव्ह जॉग्राफिकल रिझन. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, चांगला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर याची पाहू आपण पेज नंबर 36 वर दिलेली एक्सरसाइज. कुठे पेज नंबर 36, हा वाला. हा क्वेश्चन पहिला तुम्हाला चांगला करायचा आहे. ऑड मॅन आउट तुम्हाला चांगला करायचा आहे. मॅच द कॉलम सिंपल आहे, ते तर पूर्ण करायचे आहे. फोर्थ वाला जर क्वेश्चन पाहू आपण आता. फोर्थ वाला मधला हा जो फर्स्ट वाला, डिफरन्शिएट बिटवीन फॉरेस्ट टाइप ऑफ ब्राझील अँड इंडिया. ब्राझील आणि इंडिया मधले फॉरेस्ट टाइप, क्लायमेट, फॉरेस्ट टाइप, क्लायमेट किंवा जो आहे पॉप्युलेशन, याच्यावरचे क्वेश्चन जे येण्याचे बहुत चान्सेस आहेत जास्त. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहू इथला फोर्थ मधलाच डी वाला क्वेश्चन, डी वाला आणि ई वाला क्वेश्चन, हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. हा जर पाहाल तुम्ही डी वाला, तर हा तर व्हेरी IMP क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर जर आपण पाहू गिव्ह जॉग्राफिकल रिजन, याच्यातला जो क्वेश्चन आहे ए वाला, द नॉर्दर्न पार्ट ऑफ ब्राझील इज कवर्ड बाय डेन्स फॉरेस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर हा सेकंड वाला, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्यानंतर हा फोर्थ वाला डी वाला, हा सुद्धा तुम्हाला चांगला करायचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते वाले. त्यानंतर जर आपण पाहू याच्यानंतर आपला नेक्स्ट चॅप्टर पॉप्युलेशन. ठीक आहे, पॉप्युलेशन मधला जो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट एक डायग्राम आहे. कुठे गेली? हे वाली मोमोज सारखी डायग्राम दिसत आहे, पहा आता. हे मोमोज वाली डायग्राम जे आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे. व्हेरी इम्पॉर्टंट मोमोज व्हेरी इम्पॉर्टंट मोमोज, 100% चान्स आहे येण्याचे. व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट, याची सरळ एक्सरसाइज पेज नंबर आहे 45 वर. कुठे गेला? 45. फर्स्ट क्वेश्चन चांगल्या प्रकारे करायचा आहे. सेकंड क्वेश्चन, आन्सर द क्वेश्चन ऍज पर इन्स्ट्रक्शन, चांगल्या प्रकारे करायचं आहे. हे वाले जे आहे बावल्यावाले क्वेश्चन, हे बी तुम्हाला चांगले करायचे आहे. त्यानंतर हा वाला, आता पहा याच्यातले मी तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट वाले. ओके, याच्यातले कोणते इम्पॉर्टंट आहे? तर थर्ड मधला जो आहे हा 1 वाला, एकदम व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फोर्थ मधला सुद्धा हा 1 वाला, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर इथला
थर्ड वाला व्हेरी इम्पॉर्टंट आणि फोर्थ वाला एवढे तुम्हाला चांगले करायचे. पॉप्युलेशन इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर इंडियाज पॉप्युलेशन डेन्सिटी इज हाय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन इज स्पर्स इन अमेझॉन बेसिन्स, व्हेरी इम्पॉर्टंट. हे तीनही क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचे. नेक्स्ट आहे आपला ह्युमन सेटलमेंट्स, मराठीत त्याला आपण मानवी वस्ती म्हणतो. याच्यामधले जो आहे सरळ सरळ आपल्याला पाहायचे प्रॅक्टिस एक्सरसाइज पेज नंबर ते आहे आपली 51 वर. पुढे गेला 51, हा वाला. फर्स्ट क्वेश्चन टिक करायचा आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता सेकंड मधला इथं अर्ध्या इकडे अर्ध्या वाटत नाही का. सेकंड मधला जो आहे फर्स्ट सेकंड आता करायचं आहे, फर्स्ट सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर जर आपण पाहू इकडं याच्यातला जो आहे फोर्थ वाला क्वेश्चन, फोर्थ वाला सेटलमेंट आर स्पेअर्स इन द नॉर्थ ईस्टर्न ब्राझील, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आन्सर इन शॉर्ट वाला जो क्वेश्चन आहे याच्यामधला ए वाला क्वेश्चन चांगला करायचा आहे, बी वाला क्वेश्चन चांगला करायचा आहे, सी वाला फक्त तुम्हाला रीड करून जायचा आहे. ओके. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट, एक मिनिट, एक मिनिट. नेक्स्ट आपला त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपला इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन. ठीक आहे, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. याच्यामध्ये एक पाय डायग्राम पहा. आता हा पाय डायग्राम सारखा क्वेश्चन आहे, व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP. बहुत जास्त चान्सेस हा येण्याचे, चांगल्या प्रकारे करायचा. GDP वाला क्वेश्चन आहे हा, चांगल्या प्रकारे करायचा. याच्यावरचे क्वेश्चनचे आन्सर जे आहे बघा, हे वाला हा टेबल आहे आणि हा त्याच्यानुसार आपले हे पाय डायग्राम आहे, चांगल्या प्रकारे करायचे. एक तर पाय डायग्राम काढा म्हणून क्वेश्चन येईल किंवा पाय डायग्राम देऊन राहील, त्याच्यावरचे आपल्याला आन्सर लिहायचे. त्यानंतर पेज नंबर 54, हा किती आहे आपला 53. हा ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर वर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. मायनिंग वर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्यानंतर आहे फिशिंग वर. हे तीन टॉपिक जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. आता इकडं करा किंवा इकडले करा, पहा आता कुठे गेला ऍग्रिकल्चर इन इंडिया, तिकडच्या पेक्षा हा इम्पॉर्टंट आहे. ऍग्रिकल्चर इन इंडिया व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मायनिंग इन इंडिया, इंडिया मधली मायनिंग कशी आहे पहा आता, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि फिशिंग इन इंडिया व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. थोडे थोडे जे आहे इकडचे तिकडचे डिफरन्स बिटवीन बी विचारू शकते किंवा मोठा प्रश्न आला ते इंडियावर येऊ शकते. मायनिंग इन इंडिया तर व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन आहे, चांगला यायला तर सोडायचंच नाही तुम्हाला. त्यानंतर सरळ सरळ पाहू आपण याची एक्सरसाइज, जे की आहे पेज नंबर 59 पासून सुरू होत आहे आपली. 59 वर तर छोटे छोटे प्रश्न आहे. हा वाला क्वेश्चन एक पाहून घ्या, ठीक आहे ना. हा वाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे, याच्यावर जो आहे तुम्हाला तो ग्राफ वगैरे काढासारखी क्वेश्चन येईल. हा वाला पहा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन सारखा, ब्राझील आणि इंडियाचा. हा वाला तर पूर्ण तुम्हाला करायचंच आहे. त्यानंतर जर आपण पाहू सेकंड क्वेश्चन, सेकंड आणि थर्ड, ओके इथंच आहे ना. फोर्थ वाला तर एकदम इम्पॉर्टंट करायचा आहे, चांगल्या प्रकारे त्याला तो सोडायचंच नाही रे बापा तुला. फोर्थ वाला तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी 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 IMP, 100% चान्सेस आहे येण्याचे, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर सेकंड वाला जर क्वेश्चन पाहू तर सेकंड मधला हा जो बी क्वेश्चन आहे हा व्हेरी IMP आहे, याला तुम्हाला वाचून जायचं आहे. थर्ड वाला मधला बी हा सेकंड वाला जो आहे तो व्हेरी IMP आहे, याला तुम्हाला वाचून जायचं आहे. ओके, हे दोन क्वेश्चन आहे बी वाले. बी व्हेरी इम्पॉर्टंट राहते. त्यानंतर नेक्स्ट टुरिझम, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, लास्ट वाला चॅप्टर आहे आपला. याच्यातला जर पाहू आपण तर सगळ्यात पहिले जो आहे पेज नंबर 66 काढायचा आहे सरळ सरळ तुम्हाला. आता 66 वर पहिले एक इम्पॉर्टंट दिलाय, हे मॅप जे आहे मॅपवर जे कोणते कोणते ट्रान्सपोर्ट कुठं होते, रिव्हर कुठे आहे ते तुम्हाला वाचायचे. मी सांगतोच कोणते कोणते तुम्हाला करायचे आहेत. PDF वाला व्हिडिओ बी तुम्हाला उद्यापर्यंत येऊनच जाईल. पहा आता हा वाला तर क्वेश्चन करायचा आहे तुम्हाला, 66 म्हणलो होतो मी, 66. हा वाला. हा कम्युनिकेशन इन इंडिया, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कम्युनिकेशन इन इंडिया चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहू याची एक्सरसाइज, याच्या एक्सरसाइज मधला हा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, ठीक आहे. आता हा वाला थर्ड एक क्वेश्चन जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. आता बाकी जे उरलेले आहे सेकंड, 5th, 6th, 7 याच्यातले मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो पहा. आता
हा फर्स्ट वाला चांगला करायचा आहे, सेकंड मधला, थर्ड वाला चांगला करायचा आहे. त्यानंतर फिफ्थ वाला जर पाहू आपण, तर फिफ्थ मधला फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ, ए, सी आणि ई हे चांगल्या प्रकारे करायचं. याच्यातला जो आहे IST आणि BRT, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर जो आहे नेक्स्ट वाला आपला हा वाला सुद्धा तुम्हाला वाचून जायचा आहे. त्यानंतर इकडचा लास्ट वाला जो आहे राईट शॉर्ट नोट मधला हा वाला, हा एक इम्पॉर्टंट आहे, डी वाला. त्यानंतर ए वाला इम्पॉर्टंट आहे, हा वाला ना, हा थोडासा वाचून चाले जा, नाही तर हे 3 केला तरी सफिशियंट आहे. एवढा जो होता आपला हा जॉग्रफीचा होता. पहा आता इथं जॉग्रफी आपला संपलाय. एवढे तुम्ही चांगल्या प्रकारे पहिले स्टडी करा. बाकीचा जो आहे पीडीएफचा जो व्हिडिओ आहे आणि मॅप मधले कोणती इम्पॉर्टंट आहे तो वाले मी लवकरच व्हिडिओ आणतो. तेवढे मॅप मध्ये प्लॉट करायचे आहे म्हणून तुम्हाला समजून जायचं आहे. तोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारे जॉग्रफीची स्टडी करा. जॉग्रफीचा पेपर तुमचा लास्ट पेपर राहणार आहे. चांगली आज रात्र आणि उद्या दिवसभर आणि उद्या रात्रचे चांगलेपर्यंत तुम्ही स्टडी करा. एकदम बढिया पेपर सोडवा. शेवटचा पेपर आहे तुमचा 10thचा. याच्यानंतर तर तुम्हाला एन्जॉय करायचा आहे बढिया. 2 महिने 3 महिने तुमची स्कूल अजून कॉलेज चालू होतपर्यंत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करत राहा. चॅनलला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. 5000 पटकन आपले कंप्लीट झाले पाहिजे. फक्त 80-90 सबस्क्रायबर राहिले आहे. आज आपला माइलस्टोन कंप्लीट झाला पाहिजे. तोपर्यंत थँक्यू सो मच.